माझी वाट बघत होतात कधी व्लॉग पोस्ट करते. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. हाय गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि वाजले आहेत 11 आणि मी आता उठली आहे. उठून माझी वाट लागली होटांची आणि मी आता जस्ट उठली आहे. ब्रश केला, तोंड नाही धुतलं, लगेच बसली आहे खायला फुकटचं. गादी पण नाही उचलली, त्याच्यावरच त्याच्यावर नाही, त्याच्या खाली ठेवलंय फक्त. नाही तर ह्याच्यामध्ये पण कमेंट्स करणार. भाई कमेंट्स वाचून वाचून अर्धा डोकं खराब होता, पण मी लक्ष नाही देत. तर पहिलं मी चरते आणि मग येते. तर मी आता नाश्ता वगैरे केला आणि मी अशीच इंस्टाग्रामवरती स्टोरी. अय्या, मी मोनूला बघून आरशात घाबरली. कधी उठली रे तू? उठून माझ्या डोक्यावर बसली आहे साली. ठीक आहे, पण मी कुठे होती? मी झोपले माहिती कशी, पुन्हा वाकडी झाली. वाकडी ठीक आहे. मी कुठे होते? काय बोलत होते मी? हां, तर मी आता इन्स्टावरती स्टोरी टाकलेली ते क्वेश्चनचं. तर मग त्याच्याने मी खूप सारे अशा लोकांशी बोलली आणि मला एवढं खरं वाटलं. खरंच म्हणजे भाई, म्हणजे लोकांना आवडते मी. ते ठीक आहे. आणि मी आता एक हाय फॉलो करते मला इन्स्टावरती आणि मी असंच बोलत होती तिच्यासोबत. तर तिने मला विचारलं काय करते, जेवण झालं का? आत्ता 11:30 12 वाजलेत. 12:30 वाजले असतील. जेवण झालं का? तर मी बोली अरे आता तर माझा नाश्ता झालाय. तर ती बोलते मला वाटलंच होतं, मी बघते तुझे व्लॉग्स, तुमची सकाळ होते दुपारी. मी बोली वा, म्हणजे ही माझे रोज व्लॉग बघते. हिला एवढं माहिती आहे, म्हणजे ही रोज व्लॉग बघते माझे. आणि मला बोलते आम्हाला तर आता उठून अभ्यास करायला लागतं. सकाळी उठल्या कोण अभ्यास करतं भाई? मी तिला बोलते ये क्या होता है? अभ्यास काय असतं? अभ्यास तुम्ही कधी केलं नाही? माकड बोलली अभ्यास तर मला तर वाटते जमाना झाला. खूप जास्त मूड खराब आहे आता. तर मग विचार केलाय मी आणि मोनूने की आम्ही दोघं जरा बाहेर मस्त फिरून वगैरे येतो थोडंसं. आणि जूला जायचा विचार केला. मग तिकडेच इस्कॉन पण आहे बाजूला, मग तिकडे जाऊया. मग मी आता आंघोळीला जाते. मोनू आंघोळ करते आणि आम्ही डबे. आता माझा मूड खराब होता. सो आता मी रेडी होऊन मग चालू करते, निघेन तेव्हा. आणि आंघोळ बिंघोळ केली मी, पण प्लॅन झाला कॅन्सल. आणि मोनूने आता आणलाय रगडा पॅटीस. दाखवते. इकडे खाली रगडा पॅटीस एवढा भारी भेटतो. आणि मोनू एवढी रेडी झालेली, छान वाटते. रेडी झालेली, पण प्लॅन कॅन्सल झाला माझ्यामुळे. सॉरी मोनूचा पण मूड खराब आहे. खा हे घे पहिला खा. माझी केस पण एवढीच निघतात जेव्हा पण, म्हणजे मी जास्त अशी कोंब करत नाही. आणि आता सोनू करते माझी स्ट्रेटनिंग जबरदस्ती करवते म्हणून माझ्याकडनं. पहिला मी करत होती, पण मला खूप बोर होत होता आणि मला नीट येत नव्हतं करायला. तर फटफट करून देतोच मी करते, पण मला स्लो मग हळूहळू मग केस इकडचे तिकडे मिक्स होतात. ते खूप स्ट्रगल करायला पडतं मला. म्हणून असं मन करते तुझं या स्ट्रेटनिंगने ना नाक चपटा करू. मला माहिती आहे ना तू काय बोलणार आहे.
पहिल्यांदा नाही बोलत आहे तू. असं आतून अशी फेणी खाली अशी चपटा करून लावणार म्हणून यार किती मस्त दिसशील. तुझ्या होटांना लाव ना असं दोघ्या बाजूने आणि चिपकवून टाक तुझी होट. लय बोलतीस तू. बोलतीस लय बोलतीस यार. खूप कंटाळा आलाय. असं वाटते कुठेतरी बाहेर जाऊ मस्तपैकी. पण कुठे बाहेर जाणार. आणि खूप आता मी सोनूकडनं माझी स्ट्रेटनिंग करून घेतली आहे आणि मी धावते क्लासला. 8 वाजता माझा क्लास आहे आणि हिची पण स्ट्रेटनिंग करायची होती पण मी नाही करणार. मी धावते. चल जा. मला तुझी गरज नाही लागत. तसं पण मीच हरते माझं करते. आयनिंग वगैरे करून आता मी मस्त लाईट बंद आहे म्हणून मी अशीच चालू केला आहे व्हिडिओ. मला काय समजतच नाही यार. मी घरी एकटी आहे. काय करू. आयनिंग केली, थोडासा टाइमपास केला आणि आता झोपते. वाजले असतील काहीतरी 9 वाजले असतील आता. कंटाळा आलाय. मम्मी पण नाही, मोनू पण नाही, इशू पण नाही. मी एकटी काय करू आणि माझं लय डोकं दुखतं. जरा डोकं लय खराब झालंय उगाच. काय समजतच नाही आता काय करू पुढे. ठीक. मग आता मी विचार करते मोनू येईन क्लासवर ना, मग मी मोनूला घेऊन जाऊ काहीतरी खायला, काहीतरी असंच बाहेर राऊंड वगैरे मारायला. कारण लय कंटाळा येते. किंवा आता मी विचार करते मी मम्मी यायच्या पहिला जेवण बनवून टाकू काय ना. काय नाही काय करायला नाही तर ॲटलिस्ट मी ते तरी करू शकते. चला बनवते. मम्मी पण जरा खुश होऊन जाईल. सो मी आता उठून पहिला तर थोडंसं माझा अवतार सुधारते. एवढी झोप आले ना, अजिबात मन तर नाही करत आहे काय करायचं. पण काहीच करणार आहे. झोपून पण काय भेटणार आहे. तेच डोक्यात काय 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 विचार येण्यापेक्षा एक बरं आहे की आपण काहीतरी काम करूया की त्या कामामध्ये आपण एकदम व्यस्त बिझी होऊन जाऊ की आपल्याला दुसरं काय सुचणारच नाही विचार करायला. सो आता मी विचार करते आहे. अजून मी विचारच करते. काय नाही विचार करते. आता विचार करून झालाय माझा. बटाट्याची भाजी बनवते आणि त्याच कुकरमध्ये डाळ पण शिजायला लावते आणि भात लावते वेगळीकडे. जरा मम्मी बोले ना आदितीने आज केलं. डाळ भात लावलाय आणि मी बटाट्याची भाजी लावली कारण बटाट्याचीच भाजी आहे आता. म्हणजे बटाटाच आहे आता आणि मला बाकी कोणती दुसरी भाजी बनवायचा मूड नाही. कारण बटाट्याची भाजी लगेच होऊन जाते आणि चांगली पण लागते टेस्टला. म्हणून मी लास्ट टाइम पण बटाट्याचीच भाजी बनवलेली. बटाटे दिसले तर बटाटे बनवून टाकले. आता पण हाय ते चणे बिणे पण ते भिजवून ठेवायला लागतात ना. आणि दुसरी कोणती भाजी आय थिंक आहे नाही. रात्री मम्मीने शेपू बनवून टाकली होती. मग आता मी परत बटाट्याचीच भाजी बनवते. आणि लास्ट टाइम मला जे तुम्ही लोकांनी सांगितलं ना कांदा हे ते हळद ते आता मी सर्व टाकते. आणि मी फ्रीजमध्ये बघत होती कोणती दुसरी भाजी पण आहे काय तर मला काहीतरी भेटलं. आता मी जर हे खोललं ना तर सर्व पडून जाईल खाली टाकून. मम्मीने हे फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि मला माहितीच नाही. मला हे खूप आवडतं. तर आता मी हे तोडून मस्तपैकी खाईन. आणि हे काढता काढता अख्खा डबा खाली पडणार होता आणि माझी मस्त चंपी झाली असती. पण देवानी मला वाचवले मम्मी पासून. घरी तर कोण आहे नाही आता. तर मी खाते. एकटीच बसली आहे यार मी. मला काय समजतच नाही मी आता करू काय. आणि मी आईला किती वेळा बोलली आई य इकडे य पण आई माझी यायलाच मागत ना. आईला आता काहीतरी करायला लागेल तर आई आहे इथे. आईला बोलू काय आई मी लई जोरात पडली आहे. पण आई ना लई घाबरून येईन. मग असं बोलवलं मग आल्यावरती मला चप्पल्याने मारेन. कसं बोलू प्लॅन सांगा प्लॅन.
असं ती येतच नाही, काम आहे काम आहे काम आहे असंच करत असते. ते समजत नाही मला काय करू. पण बाहेरून मला बघत असेल ना तर म्हणून ही एकटी घरात आहे कोणासोबत बोलते. आणि मला एकटं राहायला खूप भीती वाटते. मेन म्हणजे तो भूतांची भीती वाटते. तुम्हाला माहिती इथे घरात ना आवाज पण येतो. घरात नाही येत आवाज, बाहेर येतो. बाहेर जेव्हा पण 3rd 2nd फ्लोअर वरती जातो ना, छम 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 छम. आता कोणाकोणाला वाटत असेल ही खोटं बोलते, पण नाही असं खरं होतं. मी ऐकलं माझ्या कानांनी. आणि कधी होतं माहिती आहे, रात्रीच्या 3 किंवा 4 वाजता. 4 वाजता नाही पण असं 2, 3, 1 तेव्हा होतं. एक कसं तरी होतं. आणि माझ्या फ्रेंड्स लोक पण, म्हणजे मला एवढं नाही, मी असं त्या लोकांकडनं फक्त ऐकलंय आणि एकदा दोनदा मी असं फील केलंय फक्त. पण खूप भीती वाटते खूप. आणि इशू त्या दिवशी बसली आहे एकटीच आणि मला ते सोनू तिथून जाताना असं काहीतरी दिसलं. माझी जी फाटली, मी इथून उडी मारून डायरेक्ट इकडे. एकदा फ्रेंड्स आम्ही लोक रात्री घरी एकटे होतो, घरी कोण नव्हतं. 4 वाजेपर्यंत आम्ही भूताची स्टोरी बोलतो आणि काहीतरी झालं बाहेर, कोणाला काहीतरी दिसलं. खरं असतो भूत. आणि आता मी घरी एकटे आणि माझी फाटली आहे, फाटून 4 झाले माझी. देवाची गाणी लावते, मस्तपैकी जेवण बनवते आता. आणि मी जेवण बनवलं, जेवली. म्हणजे मला एवढी भूक लागलेली ना, म्हणजे आपण स्वतःहून जेवण बनवतो तर आपल्याला किती भूक लागते लगेच. डाळ भात भाजी बटाट्याची. पहिल्यांदा असं काहीतरी बनवलंय इतक्या दिवसानंतर. मी आजकाल नाही बनवत, मी पहिला खूप बनवायची है ना. म्हणून पहिला तर रोज चपात्या भाजी. आणि म्हणून तिकडे विरारला आल्यावरती पण मग चिकन बिर्याणी वगैरे बनवते मी पण. आय एम टॅलेंटेड. येशू कसं झालंय, बोल कसं झालंय. कसं खास होते, कसं घ्यायचे काय. काय बघतात या पोरी, शी बाबा. आता ना मला माझ्या मम्मीचं रिॲक्शन माहिती असणार आहे, पण मी तरी तुला विचारते. मम्मा मी डाळ भात भाजी बनवली. बनवायलाच पाहिजे मी काय बोलले, एडिट करायची गरज नाही ना. माझं तुझं काय इथे बसली आहे मी. हा ते मला ऐकलं. मी काय बोललेली, मम्मी तेच बोलले नाही बरोबर, तू तेच बोलले. टाइम पास केला थोडस, टाइम पास. मी पण येणार. मी ना जात. चल चल म्हणू चल आता. ओरडते कशाला एवढी जोरात. मग अशी मम्मी ओरडेन तर तिला आम्ही लोक काय बोलायचं. अशी ओरडते जसं का भाई कोणतरी बनून खाली पडत आहे. आम्हाला इरिटेट होतं हिच्या आवाजाने कधी कधी. चल ना म्हणू आपण लोक जाऊया मग येशू सोबत. आमच्या घरी आलेत ॲस्ट्रॉलॉजर. तुम्हाला पण कोणतं काय असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. मी माझ्या मम्मीशी तुमचं बोलणं करून देईन, किंवा तुम्ही मला कमेंट्समध्ये इफ तुम्हाला काय असे क्वेश्चन्स असतील तर प्लीज विचारा. कारण इथे ॲस्ट्रॉलॉजर पधारले आहेत. उगाच ओव्हर ऍक्टिंग करते. बघ ती तिकडे जाऊन पडली. एस्ट्रोलॉजर को मिलना है, ये लीजिए मिलिए. संपर्क करिए नीचे दिए हुए नंबर पे. जो 2024 में शायद पूरे नहीं. म्हणून तिला मी माझ्या ब्लॉग मध्ये घेणार. कॅमेरा आलाच नाही की म्हणून एकदम रोल में भाजी करते आता. एस्ट्रोलॉजर सो कॉल्ड एस्ट्रोलॉजर.
नाही बोलणार, नाहीच बोलणार आहे. किती पण कॅमेरा चालू कर, नाहीच बोलणार आहे. जा. माझ्या अंगात रिबेल किड आलेली. अपूर्वा, मला तुझी लय आवडते. मला मोठा होऊन तिच्यासारखंच बनायचं. फक्त फिरत राहायचं, फक्त फिरत राहायचं इकडे तिकडे आणि व्लॉग करत राहायचं. बंद कर अगं, बंद कर. तोंड तू पहिला मेकअप करून झोपली आहे. अरे इग्नोर माय ॲश, माय ॲश. मम्मी ना हे काय करते शॉर्ट. मोनू येशू काहीतरी अशी काहीतरी रात्र झाली ना, ओव्हरथिंक करायचा टाइम आला. अशी करते. चल हे ओव्हरॅक्टिंग करून हसते. चल जाऊया, चल. सो आता मी झोपते. खूप बोरिंग दिवस होता हा. तुम्ही पण हा ब्लॉग बघून बोरच झाला असाल, कारण खरंच खूप जास्त बोरिंग दिवस होता हा. विचार करते आता बघू उद्या उठून काय करणार आहे. आता हा व्लॉग मी एडिट करून आता लगेच रात्रीच पोस्ट करते, कारण माझा नेट सकाळी नसतो, अनलिमिटेड फक्त रात्री असतो आणि रात्रीच मी व्लॉग पोस्ट करू शकते. उद्या मी पूर्ण दिवस नाही करू शकणार, म्हणून मी विचार करते आता रात्रीच पोस्ट करून टाकते मी व्लॉग. सो इथपर्यंत व्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू. आणि तुम्ही खरंच खूप जास्त चांगले कमेंट्स वगैरे करतात आणि ते मला खूप बघून असं पॉझिटिव्हिटी अशी वाटते. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय गायज.